आजची महाशिवरात्री साहेब सांगा। नमस्कार, सोलापूर व्हॅलीमध्ये आपलं स्वागत आहे। आज वेणूनगर कारखान्यावर विठ्ठल कारखान्यावर ठिय्या आंदोलन चालू आहे। जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते। आज जो कामगार आमचा कर्मचारी सगळे बंधू इथं गेट समोर बसले आहेत, त्यांचे एक आजपर्यंत झाले दिपाळीचा कालावधी होऊन सुद्धा आज दिपाळी कामगारांनी सादर केलेली नाही, त्याचा बोनस मिळालेला नाही, रिटेन्शन हंगामी लोकांचा रिटेन्शन मिळालेलं नाही, फरक मिळालेला नाही, हक्काच्या रजा मिळालेल्या नाही, ओव्हर टाईम मिळालेला नाही। ह्या ज्या मागण्या आहेत त्याला अद्याप एकाही अधिकाऱ्याने ह्याला भाषा नीट वापरली बी नाही। एमडी साहेबांनी वापरलेली नाही भाषा नीट। जो एमडी साहेब नवीन घेतलेला आहे तो त्याला म्हणतो तुला भेकल लावीन, चल जा घरी, अशी भाषा एमडी साहेबांनी करायला नको आहे। कामगार बांधवांनी हीच कामगार म्हणजे कारखान्यात सभासद अधिक कामगार यांना सुद्धा सर्व अधिकारी एक दाद देत नाहीत। त्याचा योग्य तो निर्णय घ्यावा। आत्तापर्यंत जे आश्वासन दिले त्या आश्वासनाचा आत्तापर्यंत कुणीही उपयोग केला नाही। एमडी साहेब व स्थानिक आमदार भारत नाना भालके व विठ्ठल कारखान्याचे चेअरमन यांनी घटनास्थळी येऊन तुमच्या मागण्यांवर काय तोडजोड काढली का? नाना आलेच नाहीत। नाना आले नाहीत, एमडी साहेब आले, करपे साहेब आले, त्यांनी निष्ठा आश्वासन दिले, मोहन अण्णा कोळेकर आले, त्यांनी होय देतो एवढाच प्रश्न आहे। पण काय असं कालावधी एक 8 दिवस, 10 दिवसात, 15 दिवसात असं काही मर्यादेत बोललेले नाहीत। किती दिवसापासून हे आंदोलन चालू आहे? आजपासून सकाळी 11 वाजेपासून चालू आहे। म्हणजे आजची महाशिवरात्री ही तुमच्या इथंच सादर झालेलं आहे, गेट समोर सादर झालेलं आहे। अख्खी दिपाळी कुणाला जाणलं मला असं उपाय ही एकाची इथंच शिवरात्री इथंच सादर केली आहे। कामगाराचा 14-15 पासून रिटेन्शन बंद आहे, ते आज 2018 पर्यंत बंद आहे, तो दिलेला नाही। आणि हक्काच्या रजा सुद्धा दिलेल्या नाहीत। बोनस दिपाळीला मिळालेला नाही, कामगारांना फरक मिळालेला नाही, 15% फरकवाढी जे मिळावी अशी कामगारांसुद्धा आशा होती, पण मिळालं नाही। त्यामुळे ठिय्या आंदोलन हे कामगारांनी केलेलं आहे। इथं किती वाजल्यापासून हे ठिय्या आंदोलन चालू आहे? 12 वाजल्यापासून हे ठिय्या आंदोलन चालू आहे। कोणकोणते अधिकारी नेते आता भगीरथ भालके यांनी तुम्हाला आश्वासन काय दिलं आहे? आम्ही कुठं नाही देऊ असंच म्हणत आलेत आत्तापर्यंत, पण कधी ठोस पुरावा नाही। 4 वर्षात कधी ड्रायव्हर पास झाले नाहीत का? त्या टायमाला द्यायला काय झालं असतं, ही वेळ आली नसती त्यांच्या पुढं कामगार बस। स्थानिक आमदार भारत नाना भालके व विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भारत नाना भालके हे अद्यापही या लोकांच्या, या सभासदांच्या, या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ते आले नाहीत। त्यामुळं हे आंदोलन, हे ठिय्या आंदोलन हे तसेच राहणार आहे। कॅमेरामन तानाजी सुतकर सोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर।